बाळगताना आपण श्रीफळ वाढवणार आहोत. तर सन्माननीय शरद केशव पाटील साहेब, नंदगोपाल पाटील साहेब आपण देखील पुढे यायचे. पद्माकर पाटीलजी आपण देखील पुढे यायचे प्लीज. आपण श्रीफळ वाढवतोय. हा जो उपक्रम जय मल्हार स्पोर्ट्सने हाती घेतलेला आहे तो उपक्रम यशस्वी व्हायला हवा आणि तो यशस्वी होण्यासाठी आपण हा श्रीफळ वाढवतोय. सर्व काही सुरळीत व्हावं. येळकोट येळकोट बोला गणपती बाप्पा. तर मी सर्व सन्माननीय पाहुण्यांना विनंती करतोय की आपण आता खेळपट्टीवर पोहोचायचं आहे. आपण खेळपट्टीचं पूजन करणार आहोत. मी सर्व सन्माननीय पाहुण्यांना विनंती करतोय की आपण खेळपट्टीवर पोहोचायचं आहे. आपण खेळपट्टीचं पूजन करणार आहोत. चला, मी सर्व जय मल्हार स्पोर्ट्सचे मेंबर्स जे असतील आपण सर्वांनी खेळपट्टीवर पोहोचायचं आहे. सर्व सन्माननीय पाहुणे आपणास देखील मी नम्र निवेदन करू इच्छितो की आपण देखील खेळपट्टीवर पोहोचायचं आहे. हरीशजी आमच्या सोबत आहेत. अग्रकोळी उन्नती संस्थेचे सदस्य आहेत. हरीशजी हा उपक्रम खारेगावातील सदस्यांनी हाती घेतलेला आहे आणि क्रिकेटचं हे माध्यम जे आहे सर्वांना एकत्रित करण्यासाठी आहे आणि त्याचमुळे क्रिकेट या खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा बदलतोय. तर काय सांगाल या उपक्रमाबद्दल? बघा, क्रिकेट तुमचं प्रॅक्टिसचा गेम आहे, त्यामुळे तुम्ही प्रॅक्टिस कराल, त्यामुळे तसं क्रिकेट बघायला मजा येते. परंतु क्रिकेट नुसतं क्रिकेट न खेळता मी अशी सगळ्यांना विनंती करेन, क्रिकेटसोबत त्याच्यासोबत दुसरा व्यवसाय काय होईल. असं नुसतं क्रिकेट करून सगळ्याच ठिकाणी आपले मुलं फक्त कबड्डी क्रिकेट खेळणं ह्याच्यात असं नको. क्रिकेटमध्ये पण प्रावीण्य दाखवा, त्यात देखील तुमचा उद्धार होऊ शकतो. मी सांगेन क्रिकेट जे खेळता तुमच्या वयाप्रमाणे आणि आता जे मास्टर वगैरे करतात ते तुम्ही जे जेव्हा हाणामारीच्या क्रिकेटला जसं जवान मुलं खेळतात तशी खेळतात तसं करू नका. ज्या जवानासाठी ठीक आहे की ते बॅटिंग त्या प्रबंधी करतात खेळतात त्या. नक्कीच मी एक आपल्याला देखील नक्कीच माहिती देणार आहे की इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगच्या माध्यमातून आता क्रिकेटपटूसुद्धा एक चांगलाच मानधन कमवत आहेत आणि त्याचमुळे आता प्रत्येकाचा दृष्टिकोन बदलला आहे की मला सुद्धा त्या लेवलचं क्रिकेट खेळायचं आणि त्याचमुळे आता ते मानधन जिंकण्याचा उद्देश प्रत्येकाचा आहे. लखपती तर प्रत्येकजण होऊ शकतो, फक्त ती कॅपॅसिटी कॅलिबर ती गुणवत्ता तुमच्याकडे असायला पाहिजे. हरी पाटीलजी तर आपण देखील यायचे. भूषणजी पाटील आपण सुद्धा बसायचं प्लीज. आमचे सर्व सन्माननीय ज्येष्ठ ग्रामस्थ तसेच खारेगावातील सर्व तरुण मंडळी, संतोषजी रावत आपण देखील जॉईन व्हायचे प्लीज. रमेशजी डंगर, देवानंदजी पाटील, चला आपण सर्वांनी या प्लीज. क्रिकेटची देवता म्हणजेच यष्टी आणि यष्टीचं पूजन होणं आवश्यक आहे आणि त्याचमुळे आता यष्टी पूजन केलं जाणार आहे. विनंती करतो नंदकुमारजी पाटील या आपल्या शुभ हस्ते. सर्व आमचे सन्माननीय पाहुणे आपण यष्टी पूजन करणार आहोत. ही भूमिमाता म्हणजे या पूर्ण दिवसभर आपण या भूमिमातेवर खेळणार आहोत आणि त्याचमुळे भूमिमातेचं पूजन होणं आवश्यक आहे आणि म्हणूनच ही परंपरा आहे क्रिकेटच्या स्पर्धांची की भूमिमातेचं पूजन होतं, यष्टीचं पूजन होतं आणि त्यानंतर आपण या क्रिकेटच्या खेळाची सुरुवात करतो. मनीष एक मिनिट, मनीष थोडंसं दोन्ही संघांना विनंती करतोय थोडंसं अजून थोडंसं व्ही शेप मध्ये उभं राहा प्लीज प्लीज. थोडंसं व्ही शेप मध्ये उभं राहा. तर या सर्व सन्माननीय पाहुण्यांनी आपण पुष्पहार अर्पण करायचा आहे. त्यानंतर श्रीफळ वाढवला जाईल, हळदी कुंकू वाहिलं जाते. प्रत्येकानं आपण नक्कीच श्रीफळ वाढवण्याचा तो मान देणार आहोत कारण आपण खारी ग्रामस्थांनी नेहमीच विश्वास ठेवलेला आहे या सर्व तरुणांवर. त्याचमुळे फक्त एकच उपक्रम नाही तर दहीहंडी उत्सव साजरी केली जाते, नवरात्र उत्सव असेल, होळी उत्सव असतो. प्रत्येक उत्सवाला खारे ग्रामस्थांनी जो प्रतिसाद दिलेला आहे तो वाखाणण्याजोगा आहे. त्याचमुळे प्रत्येक खारे ग्रामस्थांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करीन, स्वागत करीन. धीरज राष्ट्रगीत सेट करून ठेवायचे. तर सन्माननीय श्रीमती सुनीताजी शशिकांत भोईर यांच्या शुभ हस्ते पुष्पहार वाहिला जातोय, यष्टीपूजन केले जाते, हळदी कुंकू पारंपरिक असं वातावरण. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे भाव सांगून जातात की हा क्रिकेटचा खेळ किती महत्त्वाचा आहे प्रत्येकासाठी. या सर्व आपण आता श्रीफळ वाढवायचं आहे. सर्व सन्माननीय पाहुण्यांना मी नम्र विनंती करतो. हरीजी पाटील माजी सचिव मीरा भाईंदर महानगरपालिका, बोला गणपती बाप्पा. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण श्रीफळ. शरदजी पाटील या प्रत्येकाने यायचंय. नंदकुमारजी पाटील असतील, पद्माकर पाटील आहेत, सर्वांनी श्रीफळ वाढवायचं आहे.
प्रेमनाथजी पाटील असतील, हरी पाटील असतील, सर्वांनी या आणि सर्वांनी शिपळ वाढवायचं आहे. बोला गणपती बाप्पा. शरदजी पाटील स्वतः उत्कृष्ट क्रिकेटर आहेत आणि मला असं वाटतं आता थोडा वेळ शरदजी आपण सुद्धा क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेणार आहेत आणि दोन्ही वेळा उभा नारळ. त्याचमुळे शरदजी पाटील जे स्वतः उत्कृष्ट क्रिकेटर आहेत आणि आता थोड्याच वेळात ते देखील थोडा वेळ क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेतीलच, कारण क्रिकेटपासून कोणी लांब राहू शकत नाही. त्याचमुळे आता त्यांना देखील आपण तो मान देणारच आहोत. त्यानंतर सन्माननीय नंदकुमारजी पाटील, येळकोट येळकोट. नंदकुमार पाटील यांचं देखील विशेष मी आभार या निमित्ताने व्यक्त करेन की जेव्हा जेव्हा कुठलाही तरुण त्यांच्याकडे येतो मदतीसाठी, नंदकुमारजी पाटील यांचं फुल न फुलाची पाकळी सहकार्य असतं. सन्माननीय पद्माकरजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा शिपा वाढतात पाहतोय. हरी पाटील साहेब आपण देखील यायचंय प्लीज या. सन्माननीय हरिश्चंद्र पाटील साहेब हे देखील क्रिकेटर आहेत, भजनी बुवा आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण आता शिपळ वाढवणार आहोत. जानकारी बाते की हो. चला या भूषणजी पाटील या, भूषणजी पाटील या. हा संतोष यादव आपण सुद्धा यायचंय. संतोष यादव या. संतोष यादव आपण एक शिपळ वाढवायचंय. संतोष राऊत आपण सुद्धा या, दोघांनी या, कारण प्रत्येकाचं काही ना काही योगदान खारे गावासाठी राहिलेलं आहे आणि त्याचमुळे संतोषजी यादव या आपण देखील शिपळ वाढवायचं आहे. खरं तर ही खेळपट्टी कित्येकांसाठी एक स्वप्न राहिलेली आहे. या खेळपट्टीवर कित्येक जण रेकॉर्ड बनवण्यासाठी इच्छुक असतात आणि पाहूया तो रेकॉर्ड्स आजच्या दिवसात कुठल्या खेळाडूचे पाहायला मला मिळतील. तर आता सर्वांनी गॉगल्स रिमूव्ह करायचे आहेत. जर तुम्ही कॅप परिधान केली असेल तर कॅपसुद्धा रिमूव्ह करायची आहे आणि आता आपण भारताच्या राष्ट्रगीतासाठी उभे राहणार आहोत. मी सर्व सन्माननीय पाहुण्यांना विनंती करेन की आपण सुद्धा सावधान मुद्रेत उपस्थित राहायचं आहे आणि राष्ट्रगीत झाल्यानंतर आपण श्रद्धांजलीसाठी उभे राहणार आहोत आणि त्यानंतर नाणेफेकीची प्रक्रिया केली जाईल. जय मल्हार. देवानंदजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा शिपळ वळवला जातोय. धन्यवाद. तर समोरील यष्टीला देखील आपण पुष्पहार परिधान करणार आहोत. शरद पाटील साहेब या. समोरील यष्टींना देखील आपण हार परिधान करायचा आहे. समोरील यष्टींना देखील आपण हार पाहणार आहोत. दोन्ही संघ वेळेवर उपस्थित राहिलेले आहेत. पेनकरपाडा संघ सुद्धा रेडी आहे. पेनकरपाडा म्हटलं तर आम्हाला दहीहंडीचीच आठवण येते. एका गावामध्ये 3-3, 4-4 पथकं आहेत. पण आता क्रिकेटचा खेळ सुद्धा काय लांब नाही आहे आणि जिंकण्याचा उद्देश प्रत्येकाने बाळगलेला आणि पाहूया तो उद्देश आज या पहिल्या सामन्यामध्ये नेमका कुठल्या संघाचा पार पडतोय. एका बाजूला जय मल्हार खारेगाव आणि एका बाजूला पेणकरपाडा. मजा येणाऱ्या मित्रांनो, या पूर्ण दिवसभरामध्ये क्रिकेटच्या खेळाचा आनंद आपण घेणार आहोत. तर दोन्ही बाजूच्या यष्टींचं पूजन केलं जाते. सन्माननीय शरद केशव पाटील साहेब माजी सभापती यांच्या शुभ हस्ते आपण यष्टी पूजन करतोय आणि उत्साहात आणि आनंदात हा उद्घाटन सोहळा आपण पाहत आहोत आणि समोरील यष्टीला देखील आता आपण शिपळ वाढवणार आहोत. सकाळीच ब्रह्मदेवांच्या चरणी आपण नतमस्तक झालो. ब्रह्मदेवाचं पूजन झालं, गणपती बाप्पांचं पूजन झालं, सरस्वती मातेचं पूजन झालं. या मोरया. धन्यवाद. चला आपण सर्व सन्माननीय पाहुण्यांनी खेळपट्टीच्या मागे उभं राहायचं आहे आणि दोन्ही संघाने सावधान मुद्रेत उभं राहायचं आहे. आपण राष्ट्रगीतासाठी समर्पित राहणार आहोत. राष्ट्रगीतासाठी सावधान मुद्रेत उभे राहणार आहोत. मैदानात जे कोणी उपस्थित आहे, जो माझा आवाज ऐकतायत, त्यांनी एकाच जागेवर स्तब्ध उभं राहायचं आहे आणि धीरज, माझा कॉल आल्यानंतर आपण राष्ट्रगीत प्ले करायचंय, क्यू करायचंय. चला कॅप रिमूव्ह करा आणि गॉगल्स प्रत्येकाने काढायचे आहेत आणि आता आपण राष्ट्रगीतासाठी उभे राहणार आहोत. एक साथ सावधान. राष्ट्रगीत सुरू करूया. सुरू कर.
भारत माता की वंदे. तसंच सावधान मुद्रेत बरेच आहे आणि आपण श्रद्धांजली देणार आहोत. नक्कीच क्रिकेट या खेळामुळे आपण सर्व एकत्र आलेलो आहोत, पण जे आपल्यात नाही आहेत त्यांच्यासाठी आपण स्तब्ध उभं राहायचं आहेत आणि त्यांना आपण श्रद्धांजली समर्पित करायची आहे. ओम शांती शांती. एक साथ विश्राम. चला टॉस आपण खेळपट्टीवर करायचं आहे. चला आपण नाणेफेक करणार आहोत. 2 कॅप्टन्स पुढे यायचे आहेत आणि सर्व सन्मानी पाहुणे आपण या. आपण नाणेफेकीची प्रक्रिया या ठिकाणी करणार आहोत. आपण अगोदर नाणेफेक होईल, मग आपण तुम्हाला थोडा वेळ देऊया खेळण्याचा. तर नाणेफेक करण्यासाठी शरदजी पाटील या. पहिलं नाणेफेक करूया. तर नाण्याच्या एका बाजूला आगरी कोळी युवा चषक असं तुम्हाला लिहिलेलं पाहायला मिळते आणि नाण्याच्या दुसऱ्या बाजूला जय मल्हार खारेगाव. जय मल्हार खारेगाव किंवा तुम्हाला आगरी कोळी युवा असं तुम्हाला बोलायचं आहे. नाणेफेक होते आणि नाणेफेक यस पाहुण्यांना आपण मान देतोय. आगरी कोळी युवा असा त्यांचा कॉल. पण स्पर्धा आहे जय मल्हार स्पोर्ट्सची, तर तुम्हाला नाणं तेच जरा पाहायला मिळते. नाणेफेक जिंकलेले आहे जय मल्हार स्पोर्ट्स. तर अभिनंदन जय मल्हार स्पोर्ट्स. आणि विशाल आमच्या सोबत आहेत. विशालची चर्चा मला करायला आवडेल. तर विशाल, नाणेफेक जिंकले, निर्णय काय? आम्ही गोलंदाजी करू. आतापर्यंत या सीझनमध्ये आगरी कोळी युवा चषकामध्ये खारेगाव संघाचा खेळ कसा राहिला आणि एक्सपेक्टेशन काय आहे या सामन्यामध्ये, त्यांनी कसा खेळ करायला हवा? सुरुवात आमची आम्हाला वाटलेलं तेवढी खराब तर नाहीच झाली. चांगल्या पद्धतीने आम्ही पेनकरपाड्याच्या टुर्नामेंटला सुद्धा म्हणजे आमच्याकडे बॉलर पण कमी आहेत, मोजून प्लेयर पण आम्ही मोजून घेऊन जातो. तरी पण आमच्या गावाकडून आता लोकांच्या पण अपेक्षा आणि गावकऱ्यांच्या पण अपेक्षा वाढल्यात की ह्यांच्याकडून चांगला खेळ होईल. जवळचं मैदान आहे आणि या मैदानावर सराव सुद्धा तुमचा खूप चांगला राहिला आहे आणि या मैदानाच्या खाणाखुणा माहीत आहेत तुम्हाला आणि तुमच्या संघाला, तर फायदा होईल तुमचा नक्कीच. फलंदाजी करायची आहे. पेणकरपाडा हा निर्णय मनासारखा आहे की मनाविरुद्ध आहे? मनाविरुद्धच आहे. पण तर आता मैदानात आलेलो आहोत तर त्या माघार घेऊन तर चालणार नाही आहे. तर कसं पाहता या निर्णयाकडे आणि स्ट्रॅटेजी काय असेल तुमची? आता जास्तीत जास्त रन म्हणजे 50-60 पर्यंत रन मारायचेच आम्हाला. सुरुवात पेणकरपाडा गावातूनच स्पर्धेची झाली होती, तेव्हा नेमकं कसं मनात चाललं होतं? कारण सुरुवात करताना वेगवेगळ्या गोष्टी मनात येत असतात आणि तुमच्या वतीने एक दर्जेदार नियोजन पाहायला मिळालं. तर त्या नियोजनानंतर चांगलं क्रिकेट खेळण्याची इच्छासुद्धा प्रत्येक तरुणाची तुमच्या गावातली झाली असेल, तसं घडलंय? हो घडले. आता भरपूर पोरं प्रॅक्टिसला यायला लागलेत. जवळजवळ 25-30 पोरं येतात प्रॅक्टिसला. पण जे अजून खातं खुललं नाहीये. खातं खोलायचं आणि तुम्हाला असं वाटतं की हे उचित असं व्यासपीठ आहे खातं खोलण्यासाठी? हो नक्कीच. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. चला, नाणेफेक जिंकलेले आहे जय मल्हार खारेगाव स्पोर्ट्सने. नाणेफेक जिंकून त्यांनी क्षेत्ररक्षण निवडलं आणि पेणकरपाडा संघाला करायची फलंदाजी. दोन्ही संघात शुभेच्छा. आम्ही आता थोडा पॉज घेतोय आणि या लेजेंड्सला थोडासा वेळ खेळण्यासाठी देतोय. थँक्यू. उद्घाटन सोहळा अप्रतिमरित्या पार पडलाय आणि आता आमचे मान्यवर आपले कर्तव्य दाखवत आहेत. येस, आम्ही पाहिलंय प्रेमनाथ पाटील यांचा खेळ, आम्ही पाहिलाय शरद पाटील यांचा खेळ. त्यामुळे निश्चितच हे खारेगावचे लिजंड खेळाडू आहेत आणि आजही या वयात जरी बॅटला स्पर्श झाला ना तर एक वेगळी ऊर्जा येते आणि हे दाखवत आहेत शरद पाटील साहेब. कारण निश्चितच आगरी कोळी समाज मंडळाच्या माध्यमातून 40+ क्रिकेट आम्ही पाहिलंय. त्यांचं यंग क्रिकेट देखील निश्चितच अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी खेळून पडलं आहे. मात्र राजकारण आणि एकूणच समाजकारण या क्षेत्रात वावरत असताना बराच वेळ त्यांनी व्यतीत केला आहे. मात्र कला आणि क्रीडा ही अशी क्षेत्र आहेत
जी प्रत्येकाला खुणावत असतात. आणि मी जय मल्हार खारीगावचं मनापासून कौतुक करीन, कारण आज प्रत्येक क्षेत्रामध्ये या एकूणच परिसरातील जी माणसं आहेत त्यांनी नाव केलं आहे. अगदी नाट्यमंडळ असो किंवा एकूणच दहीहंडी पथक असो आणि कुठलेही उत्सव हो, जशी माहिती मनीषने मगाशी दिली, कुठलेही उत्सव असो तर निश्चितच आपण बघतोय खारीगावचं नाव अतिशय नेटाने मी घेईन, कारण नाट्य संस्कृतीची भरपूर मोठी परंपरा खारीगावात हे सांगण्याची गरज नाही आहे. आणि आजही आनंद होतो की आपले जे परिसरातील जी गावं आहेत जी आपापल्या यात्रेच्या निमित्तानं निश्चितच चांगल्या पद्धतीने आपली नाट्य संस्कृती ज्यांनी टिकून ठेवलं आहे त्यातलंच एक महत्त्वाचं आणि मोठं नाव ते म्हणजे निश्चितच जय मल्हार खारीगावचं नक्कीच घेणार आहे. इकडचे युवा देखील अतिशय चांगली कामगिरी करतायत. आज आपण बघतोय मनीष पाटील सारखा एक अप्रतिम समालोचक अक्षरशः महाराष्ट्र दणाणून सोडतोय. वेगवेगळ्या परिसरात जाऊन वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या टुर्नामेंट तो कव्हर करतोय. ही आपल्या गावासाठी आपल्या समाजासाठी नक्कीच मोठी गोष्ट आहे आणि त्याला देखील महत्त्वपूर्ण शुभेच्छा असतील आमच्या एकूणच मान्यवरांच्या वतीनं आणि इकडच्या क्रीडा रसिकांच्या वतीनं. ही स्पर्धा कौतुक आहे या स्पर्धेचं. आगरी कोळी युवांची एक स्पर्धा व्हावी किंवा त्यांची एक संघटना व्हावी यासाठी निश्चितच प्रयत्न केले गेले. कौतुक आहे गोडदेवच्या क्रिकेटपटूंचं ज्यांनी हा विचार मांडला. मात्र ही गोष्ट सातत्याने आमच्या समालोचनाच्या माध्यमातून मनीष असो मी असो गेल्या कित्येक वर्षापासून बोलत आलो आहे की ज्याप्रमाणे 40+ आगरी कोळी क्रिकेट होतं त्याप्रमाणे आपल्या युवांचा क्रिकेट का होत नाही आहे. प्रत्येक गावामध्ये हे क्रिकेट झालं पाहिजे. जशी संघटना आगरी कोळी 40+ मास्टरची आहे तशी संघटना इकडे देखील स्थापन झाली पाहिजे. या गोष्टीसाठी आग्रही होतो आणि ते साल उजाडलं. 2000 आपण बघतोय 24-25 हा सीझन उजाडला आणि तिथे सुरुवात झाली आहे ती म्हणजे एकूणच आगरी कोळी युवा क्रिकेटला. आज 9 संघ आहेत, उद्या अजून येतील. मीरा भाईंदर पुरता हे फक्त येस नक्कीच पहिल्यांदाच आपण बघतो हे मीरा भाईंदर पुरता आहे. आपण सर हे मर्यादित ठेवलंय, मात्र नंतर अजून 6 ते 7 संघ लाईनमध्ये आहेत. ते नक्कीच त्यांना देखील या एकूणच संघटनेचा भाग व्हायचा आहे. मात्र अजूनही ही संघटना फॉर्म झाली नाही आहे. आमचा विचार आहे त्यावर निश्चितच एक चांगल्या पद्धतीने कोर कमिटी नियोजित करण्याचा आणि त्यानुसार पुढे सरकण्याचा. मात्र हा तांबजा मोठा आहे आणि त्यासाठी थोडंसं स्लो बट स्टडी आपल्याला जावं लागेल. त्यामुळे निश्चितच सर्व संघांचं आम्हाला मनापासून हार्दिक सहकार्य मिळतंय त्याबद्दल आभारी आहोत. त्यांचं पुन्हा एकदा मान्यवरांचं स्वागत. त्यांना विनंती करतो या मान्यवर कक्षामध्ये. येस नक्कीच आणि खास करून आभार आहेत ते म्हणजे पेनकरपाडा टीमचं ज्यांनी पहिली स्पर्धा या आगरी कोळी युवा चषकाची आयोजित केली. पेनकरपाड्याला ती स्पर्धा झाली होती आणि 19 जानेवारीला एकूणच आपण तो श्रीगणेशा केला होता. मनापासून कौतुक आहे त्या स्पर्धेचं आणि आयोजकांचं. आणि त्यानंतर घोडबंदरला स्पर्धा झाली, मग मोरध्याला स्पर्धा झाली आणि ही 4थी स्पर्धा आहे आपल्याला आज या अभिनवच्या मैदानात होते. मात्र आयोजक आहेत जय मल्हार कला क्रीडा उत्सव समिती खारीगाव. पुन्हा एकदा स्वागत सर्वांचं. पुन्हा एकदा निश्चितच आपण सुरुवात करूया या क्रिकेटला अभिनवच्या सुंदर मैदानामध्ये. बघा पहिलं षटक हे पॉवर प्लेचं आहे. सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक तुम्हाला ठेवायचे आहे. त्यानंतर पुढील 4 षटकांमध्ये 5 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर ठेवावी लागतील. कंपल्सरी चेस असा नियम आहे. नाश्त्याची व्यवस्था सुरू झालेली, नाश्त्याची व्यवस्था सभागृहात केलेली आहे. तर जे आता प्रेक्षक आहेत किंवा जे खेळत नाही आहेत त्यांनी नाश्त्याचा आस्वाद घेण्यात हरकत नाही. मी सर्व मान्यवर प्रेक्षक खेळाडू यांना नम्र निवेदन करतो की आपण सभागृहात जाऊन नाश्त्याचा आनंद घ्यायचा आहे. आमचे आरोग्य विभागाचे सुपरवायझर विजयजी चव्हाण आपणास देखील नम्र निवेदन आहे की आपण व्यासपीठावर येऊन बसून घ्यायचं प्लीज. नेहमी सहकार्य असते विजयजीचं. तर आरोग्य विभागाचे सुपरवायझर सन्माननीय विजयजी चव्हाण आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. आणि आता सामना सुरू होतोय. नाणेफेक जिंकून जय मल्हार स्पोर्ट्सने क्षेत्ररक्षण निवडले आणि आवाज ऐकूया संकेतजी पाटील यांचा. थँक्यू.